नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण कृष्णराव अर्जुन गिळस्कर यांचे छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक वाचत आहोत. यातील आपण आज भाग 9वा मोगलांशी संबंध 1650 ते 57 हा भाग वाचणार आहोत. सुरू करूया. महाराजांना मोगल बादशाहकडून करार केल्याप्रमाणे आपली नोकरी पत्करण्याविषयीचा तगादा पुन्हा पुन्हा येऊ लागला. तेव्हा त्यांनी मुरादाकडे आपला वकील रघुनाथ पंत यास पाठवून अशी मागणी केली की जुन्नर व अहमदनगर या प्रांतात आमचे वडिलोपार्जित सरदेशमुखीचे हक्क अलीकडे वसूल झाले नाहीत, ते मंजूर व्हावे. या आमच्या मागणीचा अनुकूल विचार होईपर्यंत आम्हाला कराराप्रमाणे वागता येत नाही. या तुमच्या मागणीचा विचार आम्ही बादशाहच्या हुजुरास गेल्यावर करू, असा जबाब मुराद बक्षाने त्यांना दिला. याप्रमाणे शहाजहानची नोकरी धरण्याविषयीचा आग्रह त्यांनी काही ना काही निमित्त पुढे करून चालढकलीवर टाकला. पुढे 1657 सालात शहाजहानने औरंगजेबाला विजापूरचे राज्य काबीज करण्याकरता मोठ्या सैन्यानिशी दक्षिणेत रवाना केले. त्याने महाराजांच्या ताब्यातील कल्याण वगैरे प्रांत सर करण्याचा सपाटा चालवला. तेव्हा महाराजांनी त्याला पुढीलप्रमाणे निरोप पाठवला. आम्ही दिल्लीपतीचे नोकर आहो. या मोहिमेत तुम्हाला आम्ही लागेल ते सहाय्य करू. आम्ही विजापूरकरांचे जे प्रांत व किल्ले घेतले आहेत ते आमच्याकडे राहू द्यावे. तुम्हाला आम्ही आदिलशाहीच्या समुद्रकिनाऱ्याचा मुलूक काबीज करून देतो. हे त्यांचे म्हणणे औरंगजेबाला मान्य होऊन त्याने त्यांना तो प्रांत सर करावयास सांगितले आणि असा उलटा निरोप पाठवला की या मोहिमेत तुमचा व आमचा हितसंबंध सारखाच आहे. तुम्ही आम्हाला सामील होऊन मदत कराल तर त्यात तुमचे पुष्कळ कल्याण होणार आहे. हे असे आमिष दाखवून त्याने त्यांना वश करून घेण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याच्या या गुलकावणीस मुळीच फसले नाहीत. आपण दिल्लीपतीचे ताबेदार आहोत असे वरपांगी बोलून त्यांनी त्यांच्या सैन्याची वावटळ आपल्या मुलकास काही एक उपद्रव न होऊ देता दूर घालवली. मोगल सैन्याने विजापूरकरांच्या मुलकात धुमाकूळ मांडला. तेव्हा विजापूरकरांनी महाराजांना मोठी लालूच दाखवून मोगलांच्या निवृत्तीकडील प्रांतावर स्वारी करावयास सांगितले. ते अर्थात अशा हेतूने की मोगल ईशान्येकडून त्यांच्या प्रांतावर चालून आले होते. ते आपल्या प्रांताच्या रक्षणासाठी तिकडे जातील या त्यांच्या सांगण्याप्रमाणे महाराजांनी मिनाजी भोसल्यास तिकडे पाठवले. तो मोगलांच्या प्रांतात लुटालूट करण्याचा धडाका चालवीत अहमदनगरच्या वेशीपर्यंत जाऊन धडकला. इकडे महाराजांनी जातीने जुन्नर शहरावर चाल करून ते येथेच लुटले. हे शहर त्यावेळी चांगले संपन्न होते. त्यात त्यांना 3 लाख होऊन 200 घोडी व इतर पुष्कळ बहुमोल चीजवस्तू सापडली. ती त्यांनी लागलीच राजगडावर पाठवून दिली आणि त्या शहराच्या आसपासच्या प्रांतात धुमाकूळ उडवून दिला. औरंगजेबाने मिनाजी भोसल्यावर व महाराजांवर फौजा पाठवल्या, पण त्यांनी त्यास मुळी दाद दिली नाही. ही अशी शत्रूंनी लगट केली असूनही महाराजांनी अकस्मात अहमदनगरवर चाल करून ते लुटले. पण त्यांच्यावर किल्ल्यातील व बाहेरील मोगलांच्या सैन्याचा हल्ला झाल्यामुळे त्यांना ते शहर इत्याचे लुटाव्यास मिळाले नाही. शत्रूंशी टक्कर देऊन त्यांच्या तावडीतून ते निसटून गेले. तरी या झटापटीत त्यांना बरेच द्रव्य, 700 घोडे व 4 हत्ती मिळाले. याप्रमाणे मोगल सैन्य पाठीवर असताना जुन्नर व अहमदनगर ही शहरे महाराजांनी लुटल्याचे औरंगजेबास कळले. तेव्हा त्याने त्यांच्यावर दुसरे काही सरदार मोठ्या फौजेनिशी पाठवले आणि त्यांचे सगळे किल्ले व ठाणी सर करून हाती लागतील तेवढ्या मराठ्यांची एक साथ कत्तल उडवण्याचा त्यास हुकूम दिला. निवृत्तीकडील आपला मुलूक सुरक्षित राहावा म्हणून त्याने 4-5 ठिकाणी चांगली नाकेबंदी केली. त्याने यावेळी असा निश्चय केला होता की विजापूरकरांना जेरीस आल्यावर शिवाजी महाराजांचा पूर्ण समाचार घ्यावयाचा. इकडे विजापूरकरांना मोगलांनी अगदी जेरीस आणून त्यांच्याशी हवा तसा करार केला. हे वर्तमान महाराजांना कळले तेव्हा आता आपल्यावर औरंगजेबाचा मोर्चा खास फिरणार व आपल्या त्याच्या प्रचंड सैन्यापुढे मुळीच निभावं लागणार नाही हे मनात येऊन त्यांनी त्यांच्याशी नम्रतेने वागून आपल्यावरचे संकट टाळण्याची युक्ती योजली. त्यांनी त्याला नम्रतेचा अर्ज केला, तो असा: मी आपल्या 2 शहरांना उपद्रव दिला त्याबद्दल मला क्षमा करावी. अशी आगळीक मी पुन्हा करणार नाही. इतपर मी आपल्या सेवेत हजर राहीन व आपला पक्ष सहसा सोडणार नाही. हे पत्र त्याच्याकडे गेले तेव्हा औरंगजेब दिल्लीस जाण्याच्या गडबडीत होता. शहाजहान आजारी पडल्याचे वर्तमान त्याला कळल्यावरून तो तिकडे फौज घेऊन निघाला. तेव्हा त्यांनी त्यास पुन्हा पत्र लिहून पुढीलप्रमाणे कळवले: केलेल्या अपराधांबद्दल आम्हाला पस्तावा झाला आहे. प्रकृत प्रसंगी आम्ही तुम्हास लागेल ते मदत करू. तुमच्या इकडचे मुलखाच्या रक्षणाचे काम आम्हाला सांगाल तर ते आम्ही मोठ्या खुशीने करू. मात्र तुमच्या हाती गेलेल्या काही प्रांतामध्ये आमचे वंशपरंपरागत हक्क आहेत ते तुम्ही चालू करावे. आमच्या घराण्याच्या जहागिरीचा जो भाग तुमच्या कब्जात गेला तो आमचा आम्हाला परत मिळावा. जुन्नर व अहमदनगर या प्रांतातील आमची देशमुखी आम्हाला परत मिळावी.
आणि आपल्या ताब्यातल्या कोकण प्रांताची व्यवस्था आमच्याकडे द्यावी. या त्यांच्या पत्रास त्या धूर्त औरंगजेबाने पुढील आशयाचा जबाब पाठवला. तुम्ही केलेल्या अपराधाबद्दल तुम्हाला पश्चाताप झाला आहे म्हणून तुम्हाला क्षमा केली आहे. कोकण प्रांत तुम्ही कब्जात घ्यावा. आबाजी सोंदेवास आमच्याकडे पाठवून द्यावे म्हणजे तुमच्या वडिलोपार्जित हक्कासंबंधाने वाटाघाटी करता येईल व तुमच्या आमच्यामध्ये शेवटचे करार नक्की झाले म्हणजे आमच्या कोमकेस तुम्ही 500 स्वार पाठवावे. हा असा उभयंताचा पत्रव्यवहार झाला, पण त्यात काही एक निष्पन्न झाले नाही. आपल्यावरचा तत्कालीन अनर्थ टाळावा म्हणून औरंगजेबास महाराजांनी अशा रीतीने झुलवण्याची योजून त्याला वरपांगी नम्रता दाखवली. पण औरंगजेब मोठा धूर्त व कावेबाज होता. महाराजांची ही नम्रता केवळ मनभावीपणाची असून आपली पाठ वळताच तो आपल्या मुलकास त्रास देण्यास कमी करणार नाही हे त्यास पक्क कळून चुकले होते. म्हणून उत्तरेकडे जाताना त्याने आपल्या सरदारांना असे बजावून सांगितले की शिवाजीवर सक्त नजर ठेवा. आपल्या मुलखावर झडप घालण्यास तो अगदी टपून बसला आहे. त्याप्रमाणेच विजापूरकरांना त्याने असा निरोप पाठवला की शिवाजी किल्ल्यातून लपून छपून राहतो आणि आमच्या व तुमच्या मुलकास सारखा उपद्रव देत असतो, तरी त्याला तेथून हुसकावून लावून द्या. तुम्हास त्याला आपल्या पदरी ठेवायचे असल्यास त्याला जहागिरी देऊन दूर कर्नाटकात रवान करा. औरंगजेब दिल्लीस गेला व आपला बाप शहाजहान यास कैदेत घालून आपल्या भावांशी लढू लागला. तेव्हा त्याने दक्षिणेतील सरदारास पत्रे पाठवून आपल्या मदतीस बोलावले. शिवाजी महाराजांसही अशा आशयाचे पत्र आले होते. ते वाचून पाहताच त्यांच्या अंगावर शहारे आले. आपल्या वृद्ध पित्याला बंदीत ठेवून व वडील भावांचा नाश करून तख्त बळकावण्याचा त्याचा अत्यंत अधम उद्देश पाहून त्यांनी त्याचा धिक्कार केला आणि पत्र घेऊन येणाऱ्यास हाकलवून दिले. ते पत्र त्यांनी कुत्र्याच्या शेपटास बांधले व साऱ्या पुणे शहरातील रस्त्यातून फिरवून या त्याच्या दुष्कर्माबद्दल सर्व लोकांमध्ये त्याचा उपहास केला. आपल्या पत्राचा असा अनादर झाल्याचे ऐकून औरंगजेब अतिशयच संतापला आणि याबद्दल महाराजांचा चांगला सूड उगवण्याची त्याने प्रतिज्ञा केली, पण ती कधीही शेवटास गेली नाही. पुढे 1659 सालात महाराजांनी अफजलखानास ठार करून विजापूरकरांचा चांगलाच पराजय केल्याचे वर्तमान औरंगजेबास कळले. तेव्हा त्याने त्याला मोठ्या गौरवाचे व शाबासकीचे पत्र पाठवून विजापूरकरांच्या सरहद्दीवरचे 2 किल्ले पारितोषिक म्हणून दिले आणि आपल्या स्तुत्यकर्म नेटाने चालू ठेवण्याविषयी आग्रहपूर्वक सांगून आणखी असे उत्तेजन दिले की विजापूरकरांचे जे मुलूक तुम्ही काबीज कराल त्यावर आम्हाला मिळणारी खंडणी आम्ही तुम्हाला माफ करू. यावेळी महाराजांची अशी पाठ थोपवण्यात त्याचा असा हेतू होता की त्याने आदिलशाही चांगली कमजोर केली म्हणजे ती बुडवण्यास आपणास फारसे श्रम पडणार नाहीत आणि आदिलशाही बुडली म्हणजे शिवाजीसारख्या बाणगुळासही सहज छाटून टाकता येईल. परंतु हे शेवटचे काम पुढे किती जड व असाध्य होणार होते हे त्या धूर्त व कपटी बादशाच्या लक्षात आले नव्हते.